भुसावळ, जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात तालुक्यातील फेकरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय मजूर संघचे तालुका अध्यक्ष किशोर भगवान सपकाळे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला। दापोली येथील प्रादेशिक शिक्षक संघटनेच्या वतीने जळगाव येथे आयोजित सोहळ्यात राज्यातील 69 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। त्यामध्ये किशोर सपकाळे यांची निवड करण्यात आली होती। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवनात सत्यजित तांबे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी किशोर दराडे, अशोक जैन, संजय काशीद, प्रदीप सोनवणे आणि विराज कावडिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते। याबद्दल त्यांचे सर्वत्र या पुरस्काराचे जे मानकरी आहेत, मी एकटा नव्हे तर मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, माझे अभियंता, माझे सोबत सर्व कर्मचारी हे सर्व याचे मानकरी आहेत। कारण एक माणूस जेव्हा कोणत्याही प्रशंसाला जातो तर त्याला कोणाची तरी साथ हवी असते। ते परिवार असो, गुरुवर्ग असो किंवा आपल्या सोबतीचे अधिकारी लोक असो, आज त्यांच्यामुळे माझं हे सर्व आज मला पुरस्कार मिळाला असं मी समजतो। मी माझं बालपण जे विद्यानगर मध्ये गेलेलं आहे। लहानपण जे आहे श्री शारदा म्हणजे श्री शारदा माध्यमिक विद्यालय विद्यानगर, ते विद्यानगरला स्कूल आहे। त्या स्कूलमध्ये माझं सर्व शालेय शिक्षण त्या ठिकाणी झालं। त्याचप्रमाणे नंतर पुढे कॉलेज कॉलेज केलं। कॉलेजनंतर एक सर्व्हिससाठी जॉब करण्याचा प्रयत्न केला। पण विद्यानगरला जॉब जो करायचा होता, कारण 40 वर्षापासून लहानपणापासून बघतो आहे बाहेरगावी सर्व लोक आपल्या गावामध्ये काम करायला येतात। तर काय आहे ही वीज निर्मिती किंवा याच्यामध्ये काय भेटू शकतं, तर ही जिज्ञासा होती मनामध्ये। ती जिज्ञासा मी पूर्ण केली। बघितलं वरिष्ठांना, माझे वडील सर्व्हिसला होते, त्यांचं मार्गदर्शन घेऊन आज मी महावितरण कंपनीमध्ये कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये। आणि कार्य करत असताना आज मला पुरस्कार मिळाले। ते पुरस्कार आज माझे कार्याचा गौरव जे मी कंपनीत काम करत असताना करायला, की कंपनीचे देखील आपल्या जे कर्मचाऱ्यांचं कार्याचा गौरव करत असते, त्यामुळे आज मला गौरव जो झाला पुरस्कारांनी मला समर्पित केलं। आणि आता जे दापोली संस्था आहे त्या संस्थेचा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। त्या हा सर्व असताना देत असताना वाटचाल भरपूर खडतर होती, परंतु आज हे सर्व करत असताना समोर एक ध्येय होतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ते क्षेत्र एक लाईनचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना जी धडपड करावी लागते तशी धडपड एक पुरस्कारासाठी मी केली आणि आज ते मला यश प्राधान्य झालं।